केडीएमसी पॅनल क्रमांक 18 मधील महायुतीचे उमेदवार प्रचारात आघाडी घेताना दिसत आहे। 18 मधून भाजपच्या रेखा राजन चौधरी या बिनविरोध विजयी झाल्या आहेत तर 18 ब मधून भाजपच्या स्नेहल संजय मोरे, क मधून शिवसेनेचे नवीन गवळी आणि ड मधून मल्लेश शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज महायुतीच्या तिन्ही उमेदवारांनी पत्रीपूल कचोरे गावात प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला। केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असून त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीत देखील महायुतीची सत्ता येईल असा ठाम विश्वास यावेळी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला। होऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 18 या प्रभागामध्ये आम्ही सगळे उमेदवार म्हणजे जसे नवीनजी गवळी, मल्लेशजी शेट्टी आणि आमच्या स्नेहलताई मोरे आज यांच्या प्रचारार्थ आम्ही या प्रभाग क्रमांक 18 मध्ये फिरत आहोत। आणि आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की नागरिकांचा किती छान असा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतो। आणि हा जो प्रचार आहे आणि ही जी रॅली आहे ही कुठे असं वाटत नाही की अपयशाची रॅली आहे, ही विजयाची रॅली आहे असंच दिसून येतं। जसं केंद्रात महायुती आहे, राज्यात महायुती आहे, आता महानगरपालिकेमध्ये पण महायुतीचीच सत्ता येणार। त्याने जितका निधी आम्हाला उपलब्ध करून लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि जितकी जास्तीत जास्त रस्ते, गटार, लोकांच्या समस्या सोडवता येईल तेवढा आम्ही नक्की चौघं मिळून प्रयत्न करू। आज महायुतीचा प्रचार जो चालू आहे, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि नवीन शेठ गवळी, मल्लेश शिवान शेट्टी आणि स्नेहल मोरे या निवडून येणार म्हणजे येणारच, ही पब्लिकच्या मनात आहे सर्व। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये जे महायुतीचे चारही उमेदवार आहेत त्याच्यामधले रेखा राजन चौधरी या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। म्हणजे इथेच समजून द्यायचा की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकला आहे महायुतीचा आणि पुढील होणारा जो महापौर आहे तो महायुतीचाच बसणार आहे, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे। भाजपा, शिवसेना, रिपाई यांच्या वतीने जो पॅनल क्रमांक 18 मध्ये जे उमेदवार दिलेले आहेत, नवीन शेठ गवळी, मल्लेश शेट्टी आणि स्नेहल संजय मोरे या महायुतीचे तिन्ही उमेदवार आम्ही या प्रचाराच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि प्रचार प्रसारांच्या ह्याच्यातून की या महायुतीच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे।